हो ग बापरे नाही बी हो मस्त 4-5 दिवस होते नाही तेव्हा कोणता सासरी घालते का? हो बापा 4-5 दिवस अजून राहायची तयारी होती त्याची पण मीच नाही म्हटलं. म्हणजे मी थोडंसं म्हटलं असं राहा तर राहिलेच असते 1-2 दिवस तर. किती बोर होती ग कोणी असल्या तर आणि इतकी अडाणी म्हटलं आता तुला तू तर पाहिलेस काय किती आहे माझी जाऊ किती अडाणी आहे ती. काही डोकं नाही बाई कोणासोबत ती बोलत होती आणि तेच आम्हाला आमचं असं आमचं तसं हो का आजचं वातावरण किती गरम आहे मान गावात किती साजरं आहे काय निराग. मला तर एवढं लाज वाटत होती चक्क तुला काय सांगू सुरेंद्र ती खरं ना बरंच बरं. नाही व साधी आहे ते नाही पण तशी स्वभाव चांगली आहे म्हणतात जेठानी. हा आता तशी अशी चांगली माझ्यासोबत किती चांगली बोलते स्वतःहून बोलते असं वाटे नाही पाहिजे मी बोलायची काही लागे असं मस्त असं त्यानं बोलते अशी चांगली आहे साधी आहे फक्त ते. साधी कसली अडाणी आहे खूपच अडाणी आहे ना ग. आणि माहिती आहे का ते कपडे त्या बाल्कनीत पडू घालायची काय बापरे एवढं मला एवढं कंटाळवाणं वाटलं खरं सांगते ना. तिथे गेल्यानंतर ना मी सगळं बेडशीट धुवून टाकल्या म्हटलं सोफ्याच्या कवर बेडशीट सगळंच कुठेही लोळायचे माझ्या सासऱ्या तर कुठेही झोपायचे गावातल्यासारखं. नाही वा मंदा असं थोडी असते म्हातारे येते जाऊ दे ना आले ना त्यांना काही आणि वाटत का पोराचं घर कोणाला पाणी वाटत पोराचं कौतुक पाहुण्याला चांगलं वाटलं की नाही आहे त्याचे बाबा आले बहीण भाऊजीन भाऊ सगळे जण आले का बापा आमच्या घरी देवच अवतरले होते 4-5 दिवस मी तर म्हणतो आमच्या घरी दिवाळी दसरा सगळे सण एकत्र आले होते. हो साधू संत येते घरात होती दिवाळी दसरा तसंच होतं आमच्या घरी काय करून काय नाही कुठे ठेवू मापाले कुठे नाही. झालं काय मग बोर झालं परत सांगते त्यातल्या त्यात राणी तशीच आहे ना राणी चक्क तिच्या वडिलांवरच गेली नुसतं बावळट आहे नुसतं म्हणजे तिला खूपच वेळ आहे तिच्या घरच्या लोकांचं बापरे आबाजी नाट्यान काय ते मोठी आई बाई 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 ती तसेच राणी राणी एवढा पानसट लाड करतात राणीचा 10 वेळा मुखे घेणं ते डोक्यावर हात फिरवणं पाठीवर हात फिरवणं ते काय निरा बरंच बरं. ती सतुताई त्या राणीची आंघोळ करून देत होती डोकं धुवून देत होती तिचे केस केस किती वेळा धुवून देत नव्हते तिचे केस जास्त धुवं का म्हटलं तिने तिला म्हणे शॅम्पू नको लावतो म्हणे शिकाकोईने धुत जाय म्हणे डोकं शिकाकोईने केस चांगले होता तो मायला शिजवायला लावत जाय शिकाकोई सांगा मी कुठे शिकाकोई शिजवत बसणार आहे एवढे इम्पॉर्टंट महागाचे शॅम्पू आहेत म्हटलं माझ्याकडे आणि ते राणीला म्हणत होती शिकाकोईने डोकं धुत जा बाई या राणी डोक्यातच घातलं म्हटलं पागल काय काय होते गावात असे म्हटलं इथं नसते म्हटलं इथे भेटतच नाही म्हटलं तिलाच काय कळते म्हटलं इथे भेटतच नाही ते शॅम्पूने धुत असतं म्हटलं आम्ही डोकं. हो थांब एक थैली देतो या थैलीत भर ते समजा थांब बरं. हो एका थैलीत टाक बाई म्हणजे होती मग सुचलं पाहिजे आपल्याला हे बाय भाजीचं सगळं मसाला ना एका थैलीत भर मी थैली आणतो थांब मग तर ते धरलं की काढलं याच का त्यात का घरी वाटते बाई तर ते सापडत नसते मग ते याची काय धावपड चालू आहे झालंय का सामान भरणं आहे सुरू काय तर सामान भरणं म्हणजे यादी आधीनं सगळं जमा करून भरणं लावलं ते रश्मी ते मसाल्याचे भाज्याचा मसाला ते पावडर धन्याची पावडर जिऱ्याची पावडर पुळ्या बांधल्या ना तिला म्हटलं एका थैलीत टाकते तर ते कसं पोत्यात दिसते का उठा ना काय बसेल बसेला जाणं करू लागा ना काही. हो मम्मी ओय बाई स्वयंपाकाला आचार्य आहे ना तिथे सांगितलेलं आपल्यासोबत घेणार आहेत ना ते आणि मग काय करावं लागते काय इथूनच करून घेते का तुझे स्वयंपाक का पॅकिंग सुद्धा करता येत नाही का त्यांना दोघी आहेत ना करू दे ना असं काय करून राहिलं सगळं विकतच आणलं काय फक्त भरणं आहे माहिती त्यातलं त्याच्यात ती पण येत नाही का त्यांना काही आम्ही नाही येत आम्हाला बोलायचं आहे. नाही वा चल ना भरू लागून सामानला भरा लागतो काही काही आठवणी दिली आपण तिथं बसलो आठवणी दिली तर ती भरते ना नाही तर काय तर म्हणलं काय 2 दिवस पहिले आम्हाला पोरी आला तर करू सरू लागते हातभार लागते आता ते मोहिनी तर त्या लेकरातच एक बाई कोणती ते लेकरातच गुत्ती हा ते रश्मी घरातलं करते ती तिची आईन मी कुठे उड्या मारू बाई हा करू लागा ना काय करावं लागते फक्त भरासराचं यादी द्या माचीचे बंडल टाकतो म्हटलं हा डब्बीचं ते मोठं बंडलच घेतो एक लागे पूजेचं सामान राहिलं मा काढायचं तर तू नाही तर ते शियाचं सामान राहिलं काढायचं तर बाबा तर म्हणतात की त्यात काजू बदाम सबन घ्या घरून आता सबन आता आणलं तर खरी माहिती होता मला तर वाटतं जसं तसंच घ्या होते संग पण बरं उकडशील नाही तर पायशील नाही तर माहीत कसं काय आणलं काय नाही म्हणून ते पाय खोलणं बांधणं डबल सुरू आहे ना चल ना करू लागा ना चला ना. हो चल मम्मी मी भरू लागतो तू आण काय करत काय नाही मॅ म्हणलं थैल्या या गादीच्या खाली ना मॅ पन्न्या जमा करून ठेवल्या काही आल्या की पन्न्या असतात तर मग त्या गादीच्या खाली घालून देतो कामात पडतात मग म्हटलं त्याच घेतो तिले मग एक कशी सगळ्याचं सामान शिऱ्याची म्हटलं की एक पन्नीच भरायला लावतो काजू बदाम साखऱ्या तूप सगळं त्या पन्नीतच रवा मग एक पन्नी काढली शिऱ्याची की दिली तशीच भाजीची एक पन्नी समजा मसाले भाजीचे त्याच्यात मिठाचं घेतलं मिठाची तर बरं पुड्याच घेतल्या म्हणा 3 पुड्या घेतल्या गैपगाय होते पापशी यायला चालते पण तिने पुरा मग भेटते म्हणा भेटत नाही असं नाही पण मग फारच वक्तावर लेकरायला इकडे जारे राहणारे वारे आता गाडी आहे घरची समजे घेऊन टाकू सामान घरून तर ते गेल्यावर पोराच्या डोक्याला टेन्शन नाही. हो तुझे पोरं लहान लहान नन्हे मुन्ने त्यांना काय समजते दुकानात जाणं इथूनच घे सगळं त्यांना तुम्ही तो घरीच ठेवणं हरपतींना तो पोरं नाही तर गर्दीत माझे पोरं थांब ना मंदा नाही ते मंदा करू काही लागणार नाही शिल्लक बोलल्यातच तिचा नंबर येते पहिले उठ मला काढू दे त्या गाडीच्या खाच्या पन्न्या बसतो तर ती जाय बाई सुनंदा जाय ते रश्मी भरून राहिली भरू सरू लागतील काही आठवून द्या फक्त हे घेतलं का ते घेतलं का अमक घेतलं का सगळे म्हणून याद येते एकटीच्या याद येत असते काय एवढं लक्षात येते का जाय सतरंजी टाकायला लावते तिला सतरंजी टाकायला लाव बरं काढायला लावते मोठीवाली सतरंजी दिवाणातली तिच्या खोली त्या दिवाणातच आहे काढायला लावते तर ती आठवायला लागते मग हो मी जाते तिच्याजवळ
मी झोपते का थोड्या वेळ, मला झोप आली आहे. हा झोप तू, 4-5 दिवस झाले नीट झोपेलच नशीन. झोप तू झोप, फक्त मला या गाडीच्या खालच्या फंड्या काढू दे. अरे श्याम, हे याच्यात नाव जेवढे लिस्ट तेव्हा समजा फोन झाला ना करणं. पण हे तर मी लिस्टही केली, काय काय न्यावं लागतं ते समजा सामानाची लिस्ट तो ठेव, म्हणजे कसं लक्ष राहते. सुनबाई जोड देऊन दे तिला म्हणा, यादी यादीनं भर म्हणाय सगळं काही राहिलं असेल तर पाय म्हणा एकदा. हा याद राहते. अरे पप्पा झालं ना त्याचं सामान, काय भरलं त्या भरून राहिल्या काय त्या बाया चालू आहे ना. अरे एक घेते एक ठेवते घरी, तिथे मी सगळी लिस्ट केली बरोबर. कुठलं सामान कुठे देवाजवळ काय लागेल, पण जेवणाच्या ठिकाणी काय लागेल, प्रत्येक पदार्थाचे प्रत्येक सामान लिहिलं मी, सिस्टमॅटिक लिहिलेलं आहे. इथून दिसतो जोड दे. बरं बरं द्या माझ्याजवळ, मी देतो मग मोहिनीकडे देऊन हे. बरं म्हटलं ते फोन करायचं होते तुम्हाला, कोणते तुझे दोस्त बोलावतो. पण ते ते काय तर रवी ना ते तुळजापूरवाल्याला फोन लावला ना की आम्ही येऊन राहिलो बाबा, त्याच्या मुळात सगळी सोय आहे ना. तर माझ्या पाणी गिनी आलं तर जसं काही शेड गिडची सोय असली पाहिजे ना, नाही तर उन्हाळ्यात थोडी आहे बा. समजा किंवा ताडपत्री टाकून हे करू, पाण्याचं सारा कार्यक्रमाचा नाश होईल. जेव्हा लोक बसले तर शेड गिट पाहिजे असं बाबा पाण्याचं आहे ना, समजा पद्धती आहे ना. नाही नाही पप्पा, त्यांचं फार्म हाऊसच आहे तिथे. तर म्हणजे सगळं व्यवस्थित, सगळी व्यवस्था आहे. पाणी आलं तरी काही प्रश्न येणार नाही. आणि म्हणजे सगळं आहे, फार्म हाऊस असल्यानंतर काही विषयच नाही ना. सेट पण काढलेला आहे त्यांनी, आणि सगळं पद्धतशीर आहे. मोठा मळा आहे त्यांचा, पाण्याची सोय, लाईन वगैरे. फार्म हाऊस असल्याच्यानं काहीच प्रश्नच नाही, घरच आहे चक्क तिथं. आता असं मग काही टेन्शन नाही. होतेच म्हटलं, नाही म्हटलं कसं तुम्हाला मळा आहे मळ्यात करू. कसं मळ्यात मग पाण्या पावसाळ्याचं सबंध कार्यक्रमाचा नाश होईल आपलं, लोक जे बसले पाणी आलं तर अन्नाचं मातीर होईल. म्हणून म्हणलं नाही फार्म हाऊस आहे तर मग काही बोलायला लागत नाही. हो फार सुद्धा. अरे काय भुललोच होतो याद. बरं ते कालचा किराणा केवढ्याचा झाला तुला, ते पैसे घेऊन घे. बरं मी गेलो दुपारी बँकेत, मी आणले पैसे. अरे पप्पा काय ते त्याचे कसले पैसे, काय राहू द्या माझ्याजवळ नसले की मग मी तुम्हाला मागून घेईन. नाही ते तो आजवळ असो नसो, ते तो आलो सांगतो. हा समजा कार्यक्रम हे मी करतो, मला ताईचा कार्यक्रम आहे, त्याच्यानं हा समजायचे पैसे मला सांगतो केवढ्यात झाला काल तो किराणा. आणि ते अजून पुढे बी खर्च जसा हे बाय तो आई जोड लेकराईचे कपड्याचे आणि लागे तुमच्या कपड्याचे पैसे दिले, तुम्ही ते कपडे घेऊन ये. लागे लेकराईले कपडे घेऊन येतो, तुला सुन पहिले आणजो, तो आईची इच्छा आहे अशी. तो लागे ते दिले, लागे अजून म्हणलं पाहिजे गाडीचे भाडं तर तू नाही तर हे बाकीचं काही खर्च पाणी बदलला समजा सांगून दे मला. टोटल 50 आणले हळूत, मी तो 50 देऊन देतो. अरे पप्पा एवढ्याची काहीच गरज नाही आहे, राहू द्या. आहेत माझ्याकडे सध्याचे, नसले तर मग मी मागतो ना तुम्हाला. नाही हे बाय श्याम, ते तो आजोळ आहे, ते तो आजोळचे तो आजोळच राहू दे. हे या कार्यक्रमाचे आमच्या जवळून घेऊन घे. हा रोट मॅ कबूल केलता, तर त्याच्यानं तसं बी लेकरायचं आहे तर ते लोक आम्ही आमचं करतोच. ते वाढदिवस एका परी आमच्याच्यानं झाला तर आम्ही आमच्या सोयीनं करू, नाही तर लय तुम्ही मोठा करसान बापा तर त्यात टाक जाऊ शेक, जर कमी पडले तर का वा. करू सगळं करू, देवाच्या कृपेनं काही कमी नाही पडत, तुम्ही काळजी नका करू. दिलं मी सांगितलं त्याला, पैसे बी देऊन देतो मी त्याचे. बरोबर श्याम घे झोपा पैसे, ते पैसे आणले बा काढू आलमारीत आहेत. बरं पप्पा, मम्मी घेतो पप्पा जवळचेच घेतो पैसे. हो घे. आणि ते फोन घेणं कोणाचं काय करायचं होतं काय होतं ते समजायचे, फोन घेणं करतो बाबा समजे. तू म्हणस कोणते तो आहे दोस्त, ते नवीन लग्न झालं म्हणतं कोणा दसत्याचं त्याला बोलावतं म्हणत, त्या पोरीले म्हणजो मग दोघे जण या असं म्हणजो, नाही तर मग मोहिनीला बोलायला जो साजरं लागते बाई संग बाई बोलली की. हो मम्मी मी केला त्याला रात्री फोन, मोहिनी बोलली त्याच्या मिसेस सोबत येतो म्हणतात ते. अच्छा म्हटलं तो पप्पानं 50,000 काढून आणल्या आणि तुम्हाला 5,000 देतो होता कपडे इले. संध्याकाळी जाय मोहिनीसाठी साडी आण साजरी, तोसाठी कपडे आण, लागे लेकराईसाठी साजरे ड्रेस आण, काटनचे आणजो लेकराईले. लहान लेकराईला काटनचे ड्रेस साजरे राहतात. आणि म्हटलं ते संध्याकाळी घेऊन ये, या कार्यक्रमाचा 1 रुपयात बाबाला सांगतो दे जावं त्याचे समजे देऊ ना. म्हटलं ना मी तुला हातात देऊन विचार रे बसा, तर तुम्ही अलमारीत ठेवले पैसे काढून आणून. सांग बरं, पैसा असला की समजा चालते. मला बी वाटते लेकराचे जावळे काढणं आहे तर लेकरायला एक फराक सांगा. आता माझं काहीच नाही तर कायच सांगत जवळ बोले म्हणा ते आणतील मानावानं लावतील, पण शेवटी पैसा तर द्यायचाच आहे. जाऊ दे माय, माझं पैसे असते तर मी द्यायलेच म्हटलं असतं की हे घ्या 100 रुपये. हा ना 200 रुपये आहेत माझं, 100चा फरक भेटेन का. 100चा एकाला आण म्हणतो, 100चा दुसऱ्याला आणा, दोन्ही लेकराले कपडे होतात मग आमचे. म्हणतोच नाही तर जवळ बोले, नाही तर मोहिनी जोड देतो माहिती 200 रुपये पाहुण्याच्या हातात त्यानं साजरी लागत नाही. आता त्याच्या घरी माय एवढाले मागं 5,000 दिले माहिती त्याच्या पप्पानं पैसे कपडेले, आणि आपले 200 रुपये कुठेच टिमिक मिरवा माहिती याच्यात सरमही लागते माय. येन बाई कायचा विचार करून राहिला, ये ना काही बोलायचं आहे का. नाही विचार कायचा काही नाही. हे कपडे चांगले वाटते जावळे काढायसाठी लेकरायचे आहे ना. हो त्याला तेच म्हटलं, त्याच्या पप्पाना पैसे आणले काढून, म्हटलं 5,000 घ्या तेवढ्या तुमचे कपडे बसवा. हा या दोघायले कपडे घेतो बाई. हे बा
आता कसं पायतिळे झाले समजायचे तर येईल कोण कपडे की आणते आता, नाही तर मग जावळ्याच्या बाबतीत बायतिळा असला की मग कसं नये कपडे येतातच समजा. पण आता समजा बायतिळे मागच केले वर्षाच्या बाबतीत, तर म्हटलं आता घरीच घेतो त्याले कपडे आणि लागेल राहिले नाताईले. हो हो बाई बरोबर आहे. हो कोरे कपडे लागतातच. जावळे काढायला कोरे कपडे पाहिजेतच, लेकरायला तर जरूर पाहिजेत. हां म्या काय म्हटलं जावई बा हा मम्मीजी. म्हटलं नाहीतरी कपडे आणायला चाललेस ना, तर म्हटलं माझ्या अंगाला बी एक एक ड्रेस लेकरायला आण जा. असं गलत घरी घाला जगते बाईसाठी आणा, खुशीसाठी आणि लागे आनंदसाठी बी साजरे एक चड्डी शर्ट काही आता ते हफ्ते माहिती काय आहे ते शर्ट काय घालतात ते तुम्ही तर आणता बापा, ते तसं आणा घरी घालायसारखं कोरो जसं त्याच्या आजाच्या घरचं त्याला बी होते. बरं बरं मामीजी घेऊन येईन मग मी. हो 2 ड्रेस आणतो मग दोघांना 2-2, एक घरचा आणि एक तुमच्या घरचा. म्हटलं थांब जा मी पैसे आणतो. अरे राहू द्या आहेत माझ्याकडे पैसे, राहू द्या. तिकडून आले की घेईल मग मी. नाही बापा याचे नाही, लेकराच्या कपड्याचे नाही, हे आहेत ना जेवढं देतो तेवढ्यातच बसू जा बाबा. अरे कशालाच श्याम, तुला समजत नाही. देऊ दे डेली पैसे, इच्छा असते प्रत्येकाची. हा त्याची इच्छा नाही करून राहिले, ते इच्छा नको देऊ दे ना. हे बाय ती देते ना 100-200 जेवढे तेवढे देते वरचे तुटा, त्यांनी काय सांगू नको मला, तेवढ्यातच बसले झालं. त्यांनी वाटते आपण कपडे घेतले, नानी आहे रे लेकरांची, नानीला वाटत नाही काय घ्यावं म्हणून. प्रत्येकाची इच्छा असते. देऊ दे तसं म्हणू नको, त्यांना खराब वाटेल. हो बरं पप्पा. बरं मम्मी येतो मी. आता आणायचं असलं तर फोन करतो. पण ठीक आहे, ही चिठ्ठी पप्पाने केली आहे, सामानाची चिठ्ठी आहे तुमची, काय सगळं ते हे मोहिनीत देऊन देतो. बरं बापा आता काची चिठ्ठी केली हो तुम्ही, झालं ना माझं समजा. रिव्हिजन करा, वाचा काय भरलं काय नाही. तुम्ही सामान सगळं लिहिलेलं आहे त्यात पहा, आणि तुम्ही काय काय भरलं ते नोट करा, म्हणजे तिथं गेल्यावर गोंधळ नको. गाडी थांबवा. काय झालं पुरी, काय झालं काय झालं बंदी किती होती काय झालं रश्मी, बरं नाही वाटत काय रश्मी? नाही सांग काय झालं. आता घरून निघायचं साजरी आहे, सांग बरं नाही वाटत म्हणते. देतो नाही म्हणते. करे आता रस्त्यात खाना दवाखाना घेऊ खाना असेल तर दाखव का काय होते माय, काही जीव घेऊ मायकून राहिला काही काय होऊन राहिलं माय. थांबू ना अपुरा, गाडी जशी बाजूला घेणं. हा जशी खाली गेली उतरली तर हवेशीर तिला बरं वाटेल. है ना रश्मी, उतरते ना माय. काय झालं आता घरी तर साजरा माय धंदा कोला हे केलं जातो. हो थांब मी गाडी थांबवतो. रश्मी तू टेन्शन नको घेऊ, आपण दवाखान्यात दाखवू. काय झालं तुला? अरे मला काही नाही झालं, मला काय होणार आहे. अहो मम्मी सतरंजी घरीच राहिली, सतरंजी घेतलीच नाही मी. काय माय सतरंजी घरी राहिली, सांग काय करा मी. म्हटलं माय तू आज काय दुखते का, वंती गिंतीच होते का तुले, काय पोरगी आहे व. तू पागलच का, तुझा वरचा खोका रिकामा आहे का रश्मी पुराच्या पुरा? हा मी किती घाबरलो होतो, मला वाटलं अचानक काय झालं तुला. तसं नाही ना, मग तिथं सतरंजी घेतली नाही बसायला, तर तिथं गेल्यावर कशावर बसायचं. पप्पाच्या लिस्ट मध्ये सुद्धा होती पहिल्याच नंबरवर सतरंजी चटई बसायसाठी. आता मुकी राय आणि पप्पाच्या देखता म्हणू नको सतरंजी घेतली नाही. पोरे आता ती काही सोय करतो बापा, असलं त्या संस्थांमध्ये तर घेजो त्याचा टाया गिटाया, नाही तर ते तर ततीच बसतील हे करत. मी एवढं लिहून दिलं तर, मी चिठ्ठी केली, मी यादी केली, यादीनं सगळं लिहिलं तर तुम्ही भरलंच नाही. मुकी राय जो पोरी. आणि तू रे घेऊन घेतो तर ती भाड्या गिड्याने भेटतच असतील. नाही त्या दोस्ताला सांग त्याच्या घरून एक सोय कर म्हणा आम्हाला सतरंजी चटईची काही बशा गिशाले. हा आता तरी स्वयंपाक करतील तर ती पाहिजे. म्हटलं खाली आथरली ताडपत्री सारखं की हे होतं हिच्या दिवाणात होत्या ना 2 सतरंज्या म्हणले. म्हटलं तू काळण घे बाई, तरी किती यादीनं भरावं निरा. ताची काम करतच नाहीस ना तू, जा सांगितलं ता केलं की नाही बरोबर याद राहते. हो काढतो काढलीच नाही आता मग किती राय माय. जाऊ दे ना आता मी काय करू, मी विसरलीच मम्मी. म्हटलं काढतो भुलून गेली. पाय डोक्याचे म्हटलं काय झालं असं. जाऊ दे आता, एवढं कुठं महत्वाची गोष्ट आहे का. म्हटलं काय झालं, चला कधी पाहता येते सोय होती ती. का रे ईशा आमची गाडी लय माग आहे का, अजून दिसून नाही राहिले तसे. अगं मम्मी समोर गेली त्यांची गाडी आपल्या. असं का, तेच तर म्हणलं पप्पा. म्या म्हणलं हे नाही का ब मंदा, हे लेकरं झोपले का. मंदा तेच झोपल्या. बरं झालं, नाही तर ते तर तिचं टप्पर करायला लावत होती. बरं आता सतरंजीचा विषय मिटवा, मी करत होती. चला आता मग आता अजून काही राहिलं का रश्मी? अजून मला सांगतो पहिले काही राहिलं असेल तर, त्याच्या नाही हा कुरकुरी करशील. कोणाला वाटेल बिमार पडली काय. मॅट बावळट झाले. मी म्हटलं काय झालं असं. आता बस झालं नाही एवढं काय बोलला. ती एक सतरंजी तर ठेवली घरी. हा मला बसचं चाललं असं तुम्हाला घरी ठेवलं असतं, पण गाडी मला चालवता येत नाही म्हणून सांगा आणलं तुम्हाला. एवढे बोलून राहिले मॅट. हा विसरली आता काय होऊन राहिलं. तुम्ही नाही विसरत काय, तुम्हाला स्वतःचं फॅक्टरी जाता रुमाल नाही घेत आहेत, पॉकेट नाही घेत आहेत, सगळं द्यायला लागते. ते कसं विसरता. मग आम्ही एखादी गोष्ट विसरली तर एवढं काय आहे.
चालते बरं चालली माय. हे आरतीचं त्या हे घ्या लागेल ना, मग वटीचं सामान घ्या लागेल. आपल्या डब्यातली काढणं सबर आणलं ना देवाचं सामान. मम्मी ते एवढे डबे हुसकत बसल्यापेक्षा इथं सरळ सरळ आरतीचं ताट घेऊन घे विकत. साडी सगळंच भेटे इथे, ओटी गिटी. माय सांगू ना समजा आणलं व माय घरून. फक्त साडी म्हणलं तीच घेता येते. लागे बांगड्या, बाकीचं कुकाचं लागे, अगरबत्ती लागे, धूपबत्ती सब्बर आणलं माय. फुलवाता सगळं आणलं, कापूर फुलवाता समजा आणलं. राहू दे कुठे डबे हुसकत बसणार आहे. मी घेते माझ्या आरतीचं ताट एक. मी पण ओटी भरणार आहे ना मम्मी. आपल्याला म्हणजे साडी चोडीचीच ओटी भरायला लागेल ना. हो मग काय का तूही भर. आणि रश्मीला स्पेशल भरायला लावतो मी. दोघी जणी स्पेशल भरा. एवढा आलो माय तिच्या ओटी सोबत दोघी जणी भरा. सौभाग्याचं लेणं राहते ते. हो साजरा आहे. भर तूही भर. आणि द्या रश्मीला आवाज दे काय करू राहिली ती. चाल म्हणा बरोबर. हात तिनं केला का गुन्हा गिना पायार पाणी घेतलं का तिनं. मम्मी चल ना जरा, तू पण तुझी ओटी किती भरणं. नुसतं सुना त्यांना तिथंही कळत नाही का होईनी तुम्हाला तेवढे समजत नाही का. हा नाही ते समजायचं नाही. मम्मीला विचारून राहिली मी. मी घेते का मम्मी माझी ओटी. तू घे तुझ्या सुनांच्या. माझ्यासाठी तर काही घेशीलच नाहीस ना तू. जाय ना हिचा तर काही पारा पाहायला 7वी आसमानावरच असते. देवाजवळ या का धर्माजवळ या का काही या. जाय घे ना तू तोही. चालू बाई मोहिनी चल माय. पाहिजे बाईली पोयजा. गर्दी राहते बाई होती. गर्दी राहतेच माझ्या दर्शनाची. बरोबर घे माय लेकराले. हो मम्मी मी तुमच्या मागेच आहे. चला बरोबर. हा चल. रश्मी ये इकडे. हो ये ना इकडे. पाया धुतले का पहिले. गुन्हा केला का. इन बाई कुठे आहे ना. आई चला का हो हिच्या आई बाबा होती तर मला डायरेक्ट आले नाही वाटते. अजून पोचले नाहीत वाटते. ते तर म्हण निघालो आम्ही. नाही बाई वेळच लागते ना. म्हणून दिले म्हणलं तर ना आपल्या संघाचे. पण ते नाही आले माझ्या डायरेक्ट येतो म्हणत. आणि तो काका आणि काकू येतात ना. निघाले तिला मी फोन तर नाही केला. पण काका म्हणत ना येतो म्हणून. येतीलच मग. आपण आपलं दर्शन वगैरे ओटी गिट्या भरणं यांच्या जावडे तुम्ही कुठं काढणार आहे ते तिथं सगळं हे करून घेऊ. मग येणारे येतच आहे जेवायपुरते. कोणाला यायसाठी थोडी आपण आपलं हे करू. आपलं सगळं करून घेऊ ना आपण. हो ना. हो माय बाई हो. तो नेम समजा बरोबर आहे. हो चांगलं ना मॅ. सामले सांगितलं होतं ना की हो तिथे आल्या चौकशी करतो म्हणून. तर काही नाही बाई 5 केस काढले की झालं. बाकीचे कपडे आपल्या तुळशी जवळ काढला लागतात. 5 केसाचाच मान असते मा. अतिच काढा लागतात आपल्या घराण्याचे समजायचे. अतिच काढलेले आहेत. तुम्ही बी आता तू बी लेकरायला सांगजो अतिच काढायचे म्हणा. हे कुळदैवत आहे माहित पाहिजे. आज मी तुम्हाला सांगून राहिली. सकाळी तू तासून नाहीले सांगजो. त्या लेकीले सांगजो. लेकीचं तरी माहिती ती मायची मुकली तिच्या घरी जाईन तर ती कळलंच माना लागते तिले. पण तरी बी या ढोमूले सांगजो ना. ढोमू कधी हाते पाय. बाबूचे जावले काढायला आणलं. बाबूले जे काढायला आणलं. भूर आला मग बाबू. कसा हसते व गुदू शायन हाय हो माय. देवाजवळ आला तर हसते माय. शायन आहेत माय वाढल्या कर. चला जे बाप्पाचं दर्शन घेऊ ना बापा. महादेवानं तर तुम्हाला मला दिलं आहे ना. बुद्धीची ओटी भरली. मायची तर भरली पण बुडीची बी भरली. म्हणा तू मा काकीत आहे. याच्यापेक्षा काय मागू बाप्पा देवाले मी आता. चला. अरे ताई तुम्ही ओटी नाही घेतली का. नाही मी नाही घेतली गोटी. जाऊ दे तुझ्या आरतीतला थोडंसं कुंकू हळद देऊन देशील तेवढं वाईल मी. अरे ताई घ्यायला पाहिजे होती ना. मग एवढं लांब आलं तर ओटी भरायला पाहिजे होती ना तुम्ही. मंदाताईनी घेतली, मोहिनीताईनी घेतली, मी पण घेतली. तुम्हाला वाटलं तुम्ही घेतलीच का. तुम्ही आमच्या समोर होत्या. जाऊ दे अगं या छबीला शी आली होती. इले छबीला शी करायला घेऊन गेली. लेकराचा ताल तर मधातच राहते. काय हो नाही मला म्हणायला लागत ना. मी घेऊन घेतले असते 2. आणू का पटकन. हे घ्या तुम्ही माझी ओटी घ्या. मी पटकन जाऊन घेऊन येते दुसरी. अगं नाही राहू दे काहीच फरक पडत नाही. जाऊ दे आता या गर्दीतून जाऊ नको. अजून जाशील अशी. जाऊ दे काही होत नाही. मी पैसे टाकून देते ओटीचे पेटीत. काय होतंय पाबर. मला तुम्ही म्हटलं असतं ना. मला काय वाटलं तुम्ही समोर गेला म्हणजे तुम्ही म्हटलं घेतलीच बाई. हो का पा. अगं जाऊ दे काही होत नाही. चला ना गॅप काय पडून राहील. झाला ना मागे नको राहू ना रश्मी. चल. अरे बाबा घेत नाहीये. थांबूच सगळं चालू आहे. थांबलो थोडंसं. चल हे गेले वाटते आपले सगळं समोर. हा सोबत केला ना. मग दर्शन सोबत होते मग निघता सोबत होते. मी काय एकासाठी थांबा लागेल ना. रश्मी तो पदर कसा काय लावला हा. हे बोल सरळ घेणं असं ते गर्दी आहे ना. या बेटा सरळच काय बाजून किती सड गेला नाही. पण तशी घेतला असा सरळ बांधून घ्यायला बरोबर असं घेणं पुरं गुंडाळून दे. चल पेटा कुठेही पाहिलं तर फॅशनच चालते तिचं. चल लवकर. पाहिलं तर तुमचं तोंड हेकडच असते. चला ना मकडे ना फालतू तू देवाच्या दर्शनात नका डोकं खा. चला मग चुपचाप. मंदिरामध्ये नारळ फोडण्याची प्रथा नाही. बापरे हो का. चला ना आता कशाला मागे थांबून राहिले. मंदिरात किती घाई केली. चल जसं की आता उद्या परत येणार आहे आपण इथे तुळजापूरला. तर तुम्हाला परत आणणार आहे ना. शांततेनं दर्शन नाही काही नाही. हो ती गर्दी समजत नाही तुले. गर्दीच्या ठिकाणी पटपट आवरा लोक ढकल करतात. बसत होती पटकन द्या आपला आरतीचं ताट आपलं पाया लागलं चाललं.
डोळे शांत केले, मन शांत केलं, इथूनही देवाला दर्शन होते ना. गर्दीत घुसूनच देवाला दर्शन घ्यायला लागते काय? ती आई काही करत राहते, मम्मी तू तिच्यात मागं लागतं. चला मला चला तिकडे स्वयंपाकाची तयारी करायला लागते. गर्दी आली, गर्दी तुम्हाला झाली गर्दी. गर्दी असणारच आहे, आपण दर्शनाला आलो, बाकीचे लोक पण दर्शनाला आले. जाणं मा डोकं कोण खातं जाणं. अरे म्हणतात नाही हे कुकडं चालली इकडे, कारण म्हणतात नाही चल ना तिकडे झाला ना. निघाली का बाई बाई, मला तर कोणी आवाजही देत नाही. गेले का ह्या गाडीजवळ? अरे बात सगळेजण चालले ना, आता दर्शन झालं सगळं झालं, चला आता त्या मण्यात जाऊ. मग तिकडे स्वयंपाकाची तयारी सुरू झाली, तुम्ही काही काढू करू लागेल तर चला. नाही तर कमीत कमी सगळेजण एका ठिकाणी बसले तर बरं राहते. काही मंदिरात आणि काही तिकडे असं कशाला, त्याच्यापेक्षा चल ना. हो हो चल ना. मी कुठं काही म्हटलं बाबा, या आली होती असंच इकडे पाहायला. ह्या गेले लागे नाही, बरं गेलं, मला का जाता नाही येत. माझे मिस्टर नाही झाले नाही, तुझ्या जवळ फोन लावला का? पोहोचलेच नाहीत. ते मिस्टर राहिले, तूच फोन लाव ना. मी लावते फोन, पप्पाने लावता. आता आले की नाही, पोचले की नाही, कुठ लोक आहेत, तू लाव ना फोन, मी कुठे लावत बसू. पोपट मिस्टर राहिले म्हणते, हजार आहेत काय? मॅडच आहे बिन डोकले खायचं, काही बडबड करत राहते पागल. बरं याची बायको याला सरळ करते, त्या रश्मीचं बरोबर आहे, याचा खून नाही ऐकते. मी हाडल्या खाचा.